Hello friends, in last lecture we have completed 1.1. Today we are going to start, that is exercise 1.2, and in that exercise very important question is that find the square root. आपण 10th मध्ये असताना फटाफट 30 पर्यंतचे स्क्वेअर रूट पटपट पटपट तोंडपाठ होते तुम्हाला ना, आणि तुम्ही पटपट पटपट त्याची काय करत होता तर आन्सर्स देत होता. √25 मध्ये 5 म्हणत होता, √900 मध्ये 30 म्हणत होता. पण इथं कॉम्प्लेक्स नंबरचं रूट आपण कधी काढलेलं नाही. हे आपली पहिली वेळ आहे आणि हे स्क्वेअर रूट कसं काढायचं हे तुम्हाला मी शिकवतोय. नेहमी हा जो क्वेश्चन आहे तो 3 मार्क्सला विचारतो. किती मार्क्स असते विचारतात तर 3 मार्क्स. आता मी काय करतोय पहा, याचं काय काढायचं आपल्याला, स्क्वेअर रूट काढायचं. काय काढायचंय, स्क्वेअर रूट काढायचंय. म्हणजे याचं स्क्वेअर रूट ह्या आता त्यांनी वर्डमध्ये म्हटलं, इथं स्क्वेअर रूट म्हटलेलं आहे ना, म्हणून मी काय करतो, हे एक्झाम्पल आहे ते कसं मांडतोय पहा. √8 - 6 आहे, स्क्वेअर रूट काढायचं ना. स्क्वेअर रूट मीन्स √ इक्वल टू काहीतरी येईल a + ib असं काहीतरी येईल असं मी सपोज करणार आहे. म्हणजे पहिली स्टेप लक्षात घ्या, दिलेलं एक्झाम्पल √ मध्ये मांडायचं आणि a + ib म्हणायचं. समजलं का पहा. आता पुढची स्टेप स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. का तर रूट निघून गेलं पाहिजे. स्क्वेअरिंग केलं की याचं रूट निघून जातं. -8 - 6i इक्वल टू a + ib ब्रॅकेट स्क्वेअर. याचं स्क्वेअर काढायचं आहे म्हणजे मला त्याचा स्क्वेअरिंगचा दोन्ही बाजूचं स्क्वेअर करायलाच पाहिजे. ib स्क्वेअर हे इट इज ॲज इट इज -6 आहे. याचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2abi प्लस i स्क्वेअर b स्क्वेअर. बघा लक्षात घ्या, नेहमीचा पद्धत. फर्स्ट स्क्वेअर 2 × फर्स्ट × सेकंड प्लस सेकंड स्क्वेअर. Therefore, -8 - 6i इक्वल टू हिअर i स्क्वेअर इज -1. i स्क्वेअर काय असणार आहे, -1 म्हणजे -b स्क्वेअर झाला. हे i स्क्वेअर आपण काय केलं मायनस, म्हणजे a स्क्वेअर -b स्क्वेअर. बघा हे इथला मायनस जो करून i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 ठेवून त्याला पुढे घेतला म्हणजे हा रिअल पार्ट झाला. प्लस ट्वाइस abi. समजलं का पहा. तो i स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय ठेवलो, -1 ठेवलो. i स्क्वेअर इक्वल टू -1 ठेवून हा -b स्क्वेअर झाला, तो इथे घेतला आणि अशी एक टर्म तयार केली. इथंपर्यंत समजलं का पहा. आता कम्पेअर करायचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. इक्वेटिंग किंवा कम्पेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. समजते का पहा. हे जर इक्वेट केलं तर तुमच्या लक्षात येईल की रिअल पार्ट कोण आहे, a स्क्वेअर - b स्क्वेअर इक्वल टू रिअल पार्ट कोण आहे, -8. इक्वेशन नंबर 1 मध्ये. आणि इमॅजिनरी पार्ट कोण आहे तर इथे ट्वाइस ab आहे. ट्वाइस ab इक्वल -6. i घ्यायचा नाही, कारण i जरी घेतला तर तो दोन्ही बाजूचा कॅन्सल होईल. आपण इमॅजिनरी पार्ट मधला i जरी घेतला तरी तो कॅन्सल होईल. लक्षात घ्या, तो घ्यायचा नाही. ओके, एवढं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता काय करतोय पहा. ह्याच्यावरून मी तुम्हाला a किंवा b ची व्हॅल्यू फाइंड आउट करून काढणार आहे. ab इक्वल टू -6/2 मीन्स -3. -6/2 मीन्स -3. देअरफॉर a इक्वल टू और b इक्वल कुठलीही तुम्ही काढा, कुठलीही काढू शकता. a काढली तरी चालते, b काढली तरी चालते. a इक्वल टू काय होणार आहे, -3/b. कोण म्हणेल आम्ही b काढतो, b इक्वल टू 3/a. काही जे तुम्ही काढाल ती व्हॅल्यू तुमची लक्षात. तर इक्वेशन नंबर हे तुमचं 2 झालं. b ची व्हॅल्यू काय काढला तुम्ही, इथं काय काढला, -3/a. ती व्हॅल्यू लक्षात घ्या. इथपर्यंत समजलं का तुम्हाला. स्क्वेअर रूट a + ib स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. हे आहे तर स्क्वेअरिंग केला की स्क्वेअर निघून जातं. a + ib स्क्वेअर ॲज इट इज फर्स्ट स्क्वेअर 2 × फर्स्ट × सेकंड प्लस सेकंड स्क्वेअर ॲज इट इज. एस की तर i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 ठेवली, कारण a स्क्वेअर -b स्क्वेअर ट्वाइस a. आता कम्पेअर करूया. a स्क्वेअर - b स्क्वेअर इक्वल -8 ट्वाइस ab इक्वल -6. देअरफॉर 2 डिवाइड केला, ab इक्वल -3, b इक्वल -3/a.
इथंपर्यंत समजलं जर असेल, हे प्रत्येक एक्झाम्पलला सेम स्टेप, प्रत्येक एक्झाम्पलला हे सेमच असणार आहे, फरक काही नाही आहे. आता ही व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट आउट करतो. पुट b इक्वल टू -3/a इन इक्वेशन 1 मध्ये पुट आउट करतो. इथं पुट आउट करणार आहे. जिथं b दिसतो आहे तिथं मला -3/a पुट आउट करायचं. कसं पुट आउट होतंय पहा. हे बघा, a² - 3/a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू -8. इथं 3/a चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्क्वेअर करताना काय होते पहा, a² - 9/a² इक्वल टू -8. म्हणजे -3चा स्क्वेअर +3 +9 आणि हा मायनस पहिला आहेच ऑलरेडी. असा मायनस प्लस नाही करायचा, हा सेपरेटच स्क्वेअर करायचा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो पहा. a⁴ - 9 डिवायडेड बाय a² इक्वल टू -8. a⁴ तो ट्रान्सफर करतो तिकडे. a² - 9 इक्वल टू -8 a² ट्रान्सफर करतो इकडं. कसं होईल, a² + 8a² - 9 इक्वल टू 0. आणि हे सॉल्व करायचं, आपण नेहमी सॉल्व करतो त्या मेथडनी सॉल्व करायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार आलं पहा. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो, याची स्प्लिट एवढे येण्यासाठी करायची. 9 × 1 = 9 × 1 = 9 × 9 +9 -1 बघा बरं 8 येते का, येते. हे आपला a⁴ आहे बरं का, a⁴. क्रॉस इथं व्हॅल्यू ठेवूया आपण. आता हे कसं असतं तुम्हाला माहिती आहे, ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करायचं, बाजूला लिहायचं असतं. लक्षात घ्या, याने याला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे -9a² आणि त्याची स्प्लिट 9 × 1 = +9 -a² ॲडजस्ट करायचं असतं. हे तुम्हाला माहितीच आहे. मग ते इथं मांडायचं. म्हणजे काय होणार, a⁴ + 9a² - 1a² - 9 इक्वल टू 0. बघा बरं, हे आहे तसंच, हे आहे तसं. फक्त इथं आपण 8a² च्या ठिकाणी 9a² - 1a² म्हणजेच 8a² असं ॲडजस्ट करून मांडलं. ते आपण कसं मांडलेलं असतं ते तुम्हाला माहिती, इकडून मांडलेलं असतं आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मेथडप्रमाणे. याच्यातून कॉमन काढा, a² ॲज अ कॉमन, a² कॉमन निघेल, a + 9 a² कॉमन निघाले की a² राहील आतमध्ये, a² + 9 -1 कॉमन काढला की a² + 9 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सेम यावे लागतात. ते तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॅक्टरायझेशन मेथडमध्ये पाहिलेलं आहे. a² + 9 1 ब्रॅकेट अँड a² - 1 सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0. बघा लक्ष द्या, इथंपर्यंत समजलं असेल तुम्हाला. this equal to 0, a² + 9 इक्वल टू 0 or a² - 1 इक्वल टू 0 means a² इक्वल टू -9 or a² इक्वल टू +1. इथं बघा, इथं लक्षात येईल तुमच्या, हे आपले क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याची ही मेथड पूर्ण झाली इथंपर्यंत. आता ही जर मेथड पूर्ण झाली असेल तर तुमच्या लक्षात घेता की कुठल्याही संख्येचा स्क्वेअर मायनस नसतो. म्हणजे हे असू शकत, इट इज नॉट इक्वल. कुठल्याही संख्येचा स्क्वेअर मायनस असू शकत नाही, म्हणून ते आपण कॅन्सल केलं. म्हणजे तुमच्या एच्या व्हॅल्यू काय झाल्या, देअरफॉर a इक्वल टू +1 प्लस ऑर मायनस a इक्वल टू -1. म्हणजे याचे दोन रूट असतात, 1चं रूट 1च, a इक्वल टू +1 आणि a इक्वल टू काय आला, म्हणजे मीन्स a इक्वल टू असं जरी म्हणता चालेल, a इक्वल टू +or -1. समजलं इथंपर्यंत. ही व्हॅल्यू इथं इक्वेशन 2 मध्ये पुट आउट करायची. ही जी व्हॅल्यू जी आहे ती इक्वेशन 2 मध्ये पुट आउट करायची. इक्वेशन 2 काय पहा, पुट इन इक्वेशन 2 इथं पुट आउट करतोय. b इक्वल टू -3 डिवायडेड बाय a मीन्स +or -1 आणि b इक्वल टू तुम्हाला उलट झालं, म्हणजे हा प्लसचं झालं, मायनस प्लस म्हणजे मायनस और प्लस 3 1 असं काय उपयोग नाही. म्हणजे ह्या मायनसमुळे प्लसचं झालं मायनस झालं प्लस, किंवा प्लस और मायनस म्हटलं तरी चालतंय. आणि मग व्हॅल्यू ठेवायच्या कुठं, a ची व्हॅल्यू तुमच्याकडे झाली +or -1
बीची व्हॅल्यू झाली -r+3, ती व्हॅल्यू इथं ठेवायची म्हणजे तुमचं रूट. देअरफॉर अंडर रूट हे आन्सर पहा, अंडर रूट -8 - 6i इक्वल टू ही अंडर रूट होणार आहे a प्लस आय बी आहे ना, इक्वल टू काय उत्तर येणार आहे a प्लस आय बी आहे तुमच्याकडे, a प्लस आय बी. मग a ची व्हॅल्यू ठेवायची +or-1 प्लस और मायनस b ची व्हॅल्यू ठेवा, मायनस और प्लस b ची व्हॅल्यू ठेवायची 3i. हे आन्सर तुमचं फायनल आन्सर काय असणार आहे, प्लस और मायनस जर बाहेर काढला आपण तर 1 - 3. किंवा हे एवढं जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर तुम्ही इथं सुद्धा एकदा प्लस एकदा मायनस घेऊन करू शकता. बघा कसं, लक्ष द्या, एकदा प्लस आणि एकदा मायनस घेऊन करू शकता. +1 ठेवला तर -3 मिळणार आहे आणि -1 ठेवला तर +3 म्हणजे मायनस प्लस आलं काय. म्हणजे हे तुमचं त्या एक्झाम्पलचं आन्सर. म्हणजे ए आणि बीच्या थोडक्यात काय, तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करून ए आणि बीच्या व्हॅल्यू सोडवायच्या आहेत, फाइंड आउट करायच्या आहेत आणि मग त्या व्हॅल्यू तो पुट आउट करायच्या आणि सॉल्व्ह करायचं. समजलं का? बघा अगदी व्यवस्थित शिस्तीत समजून सांगितलेलं आहे. काय समजलं नसेल तर आता मला परत तुम्ही विचारू शकता. तसं आता मी दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला इथं देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करायचं आहे. ते एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे बघा 7 + 24 आहे. ही दोन एक्झाम्पल सारखी विचारतात. 7 + 24i. मी तर काय लिहिणार 7 + 24i स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. हे चेंज कर, फक्त चेंज काय होत जाणार आहे बघा, लक्षात घ्या. बाकी काही असा भाग इकडचा भाग चेंज होणार नाही. 7 + 24i 7 + 24i 7 + 24i. एक्झाम्पल बद्दल हे काही चेंज होणार नाहीये, हे आहे तसंच राहणार आहे, लक्षात घ्या. इक्वेटिंग रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट, रिअल पार्टला 7 इमॅजिनरी पार्टला 24, 2 इकडे डिवाइड केला की 12 आणि बी ए डिवाइड केला की 12/a. बघा ते चालतं. मी आता काय म्हणणार, पुट बी इक्वल टू काय पुट करणार आहे 12/a. काय पुट करणार आहे 12/a इन इक्वेशन 1. ह्या इक्वेशन मध्ये पुट आउट करणार. इक्वेशन तेच आहे a² मायनस, इथं फक्त पुट करणार काय 12/a इक्वल टू काय असणार आहे 7. आता इथून पुढे मात्र चेंज होईल. याचा स्क्वेअर काय होईल a², याचा स्क्वेअर 12/a चा स्क्वेअर 144 इक्वल टू 7. 144/a². क्रॉस मल्टिप्लिकेशन a⁴ 144 डिवाइडेड बाय a² इक्वल टू 7 इक्वल टू काय ना 7. पुन्हा a² तिकडे गेला की पुन्हा मल्टिप्लाय होणार 7a² a⁴ 144. हे ट्रान्सफर केलं तर हा 7a² काय झाला -7a² झाला आणि हा -144. इथून पुढे आता थोडंसं आपण काय करूया तर टोटल रफ करूया. इथून पुढे तुम्हाला समजून सांगतो. बाकी फक्त इथं आपण काय केलो, व्हॅल्यूज फक्त चेंज करत गेलो, बाकी आहे तसंच. बघा आता a⁴ -7a² -144 इक्वल टू 0. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. तर 144 ची आपल्याला स्प्लिट करायची. ती किती यायला पाहिजे, ती स्प्लिट किती यायला पाहिजे तर त्याची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन काय यायला पाहिजे -7 मीन्स -144 a⁴ ची 16 9s are 144 16 90 44. बरोबर का? बघा बरं, मिडलचं साइन बिगरला त्याच्या अपोजिट स्मॉलरला -16 मधून 9 गेला -7 आला. हे मानूया आपण
रेस टू 4 मायनस 16 ए स्क्वेअर मांडायचा इथला हा ए स्क्वेअर ह्या दोघांना देऊन टाकायचा. ए स्क्वेअर याला द्यायचा, ए स्क्वेअर याला द्यायचा, म्हणजे 9 ए स्क्वेअर द्यायचा. मग मायनस 16 ए स्क्वेअर प्लस 9 ए स्क्वेअर मायनस 144 इक्वल टू 0. याच्यातून कॉमन करा मग सारखं ए रेस टू एक्स ए स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर मायनस 16 9 ए स्क्वेअर मायनस 16 इक्वल टू 0. ए स्क्वेअर मायनस 16 इक्वल टू 0 आणि सेकंड ब्रॅकेट दॅट इज द ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस 9 इक्वल टू 0. This equal to 0, this equal to 0. Therefore, a square equal to 4, a square equal to minus 9, a equal to plus or minus 2. याची व्हॅल्यू काय मिळाली? प्लस ऑर मायनस 2. पण मग असे सांगितल्याप्रमाणे कोणत्याही संख्येचा स्क्वेअर मायनस नसतो हे कट. पुट दिस व्हॅल्यू पुन्हा तसंच पुट a इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 इन इक्वेशन 2. ह्या इक्वेशन मध्ये पुट आउट करायचं आपल्याला. b इक्वल टू तुम्हाला मिळेल 12 डिवायडेड बाय a मीन्स प्लस ऑर मायनस 2 मीन्स 6 2 6 प्लस ऑर मायनस 6. इथं उलट होणार नाही. का होणार नाही? वर मायनस मगाशी होता, मायनस असल्यामुळे तो प्लस ऑर मायनसचा मायनसवर प्लस झाला होता. इथं मात्र तसंच राहणार. आणि मग ही b ची व्हॅल्यू मिळाली प्लस ऑर मायनस 6. देअरफॉर आन्सर तुमचे येणार रूट 7 प्लस 24i इक्वल टू a प्लस आय बी. एच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवूया आपण. एच व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 2, बी ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 6 आणि हा आय. हे आन्सर इज द आन्सर. समजलं का? पहा हे त्याचं स्क्वेअर आणि हे त्या स्वरूपात येणार. हे समजलं असेल तर तुम्हाला एक 2 एक्झाम्पल्स मी होमवर्क देतो. बघा ह्या दोन एक्झाम्पल्स तुम्ही स्टडी करा आणि ती एक्झाम्पल स्टडी करून तुम्हाला काय समजलं हे मला समजतंय. ओके, तर ते एक्झाम्पल्स आहेत. थर्ड एक्झाम्पल इज दॅट that is the 1 plus 4 root 3i. हे एक एक्झाम्पल. आणि फोर्थ आहे ते 3 plus 2 root 10i. आणि फिफ्थ आहे 2 minus 2 root 3i. ही एवढी एक्झाम्पल्स बघा जमतात का? नाही जमतं मला सांगा, तसं कमेंट करा की बाबा हे जमले नाही, आम्हाला सॉल्व करून द्या. आय विल सॉल्व फॉर यू. तुमच्यासाठी मी सॉल्व करून देईन. पण तुम्ही कमेंट करायला विसरू नका. ओके, ठीक आहे.